मित्रांनो 2-3 दिवसांपूर्वी ग्रामीण बँकांची जाहिरात आली। जाहिरातीचा एक कंप्लीट व्हिडिओ मी तुमच्या समोर टाकला होता। तो व्हिडिओ डेफिनेटली तुम्ही बघितलाय आणि त्या व्हिडिओमध्ये असेल किंवा बाकी अदर क्लासमध्ये असतील म्हणजे बाहेर मार्केटमध्ये असेल चर्चा खूप आहेत की सर जागा कमी आहेत, तर यावेळेस थोडासा अन्याय आम्हाला स्वतःवर वाटतोय किंवा जागा कमी असल्यामुळे थोडीशी भीती वाटते की महाराष्ट्रातून सिलेक्शन होईल की नाही होईल। तर या संदर्भात खूप चर्चा आहेत विद्यार्थ्यांच्या। मी क्लासमध्ये या संदर्भात बोललो की बाबा जागा जरी कमी असल्या तर SBI क्लर्कच्या केसमध्ये पण जागा महाराष्ट्रात कंपॅरेटिव्हली कमी होत्या। स्टील महाराष्ट्राचा कट ऑफ हा अदर स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये कमी लागला म्हणजे महाराष्ट्राचा कट ऑफ 71 लागला होता। त्यानंतर याचा जो यूपीचा कट ऑफ होता 65 च्या आसपास आणि बरेच महाराष्ट्रातले विद्यार्थी ज्यांनी अदर स्टेटमधून अप्लाय केलं होतं पण त्यांनी महाराष्ट्राचे कट ऑफ पण क्लिअर केले। त्यामुळे नंतर पश्चाताप झाल्यापेक्षा अगोदर या विषयावर व्यवस्थित पद्धतीने चर्चा करून निर्णय घेतला कधी पण चांगला। त्यातल्या त्यात SBI मध्ये एक पर्याय होता की चला ठीक आहे SBI मध्ये तुम्ही क्लर्क होतायत, भविष्यात तुम्ही जेव्हा प्रोबेशनरी ऑफिसर बनताल तुम्ही आपल्या स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये वापस येऊ शकता। पण ग्रामीण बँकांच्या केसमध्ये एकदा तुमचं सिलेक्शन झालं आणि एखाद्या अदर स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरला आणि तिकडे सिलेक्शन झालं तुम्हाला वापस येणं कंपॅरेटिव्हली इम्पॉसिबल आहे। कंपॅरेटिव्हली पण म्हणणार नाही इम्पॉसिबल आहे, कारण ती बँक फक्त त्याच राज्यात आहे, इतर राज्यात नाहीये। त्यामुळे ज्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय त्या व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, समजून घेऊन मग निर्णय घ्या। तरी तुम्हाला काही निर्णय घ्यावा याबद्दल कन्फ्युजन होत असेल तर पर्सनली मला कॉल करा। इतरांचं ऐकून निर्णय घेऊ नका, कुणाचं इन्फ्लुएन्सने निर्णय घेऊ नका। खूप असे विद्यार्थी असतात आहेत इनफॅक्ट जे बोलतात की बाबा नको तो अदर स्टेटमधून फॉर्म भर आणि स्वतः याच राज्यातून फॉर्म भरतात। म्हणजे असं क्लासमध्येही बोलताना मी बोललो की बाबा आपल्याकडून जर दुसऱ्याचं चांगलं करणं होत नसेल तर करू नये, पण ॲटलिस्ट वाईट करू नये किंवा इतरांना गुमराह करण्याचा प्रयत्न करू नये। खूप असे बोटावर मोजणे इतके लोक आहेत पण हे असं करतात। त्यामुळे प्लीज तुम्ही इतरांचं ऐकून निर्णय घेऊ नका, तुम्ही स्वतः निर्णय घ्या, स्वतःचं सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्या। आणि जर तुम्हाला वाटलं की नाही सर मला या संदर्भात तुम्हाला बोलावं असं वाटतं तर डेफिनेटली आमच्यासोबत कन्सल्ट एकदा येऊन करा, ठीक आहे। आता मुद्दा हा जो मुद्दा आहे हा फक्त आणि फक्त जागा कमी झाल्यात म्हणून मुद्दा उपस्थित होतोय, अदरवाईज एक फाईट देणाऱ्या जागा आहेत। आताही मी असं म्हणेल, मी क्लासमध्ये बोललो की बाबा या जागांवर पण फायनल सिलेक्शन होणार आहे, नाही असं नाही। कमी जागा नाहीत, 125-130 च्या आसपास जागा आहेत, 125-130 पण सफिशियंट जागा आहेत। SBI क्लर्कला तर 100च जागा होत्या आणि त्याही वेळेस तुम्ही कट ऑफ बद्दल आपण बोललोच। असो आता त्या मुद्द्यावर मी सध्या बोलत ते डायरेक्टली आपल्या मुद्द्यावर येतो की महाराष्ट्राच्या बाहेरून जर कट ऑफ जर फॉर्म भरायचा आहे, अदर स्टेटमधून जर फॉर्म भरायचा आहे तर कुठल्या कुठल्या स्टेटमधून मी फॉर्म भरू शकतो किंवा कुठल्या कुठल्या स्टेटमधून मी फॉर्म भरला पाहिजे, तुमचं सजेशन काय असेल या संदर्भात सगळी जी माहिती आहे ही खूप डेटा कलेक्ट करून प्रॉपर पद्धतीने काढली आहे। एकूण एक मुद्दे कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे। कुठल्या स्टेटमधून फॉर्म भरावा, का भरावा, कुणी भरावा या संदर्भात कॉमन डाऊट्स जे आहेत ते शेवटी मी डिस्कस करतोय। पण त्यापूर्वी थोडासा एक डेटा समजून घेऊया, थोडा ॲनालाइज करूया की नेमके कशा पद्धतीने मागच्या वर्षीच्या वॅकन्सीज कशा होत्या, मागच्या वर्षीचे कुठल्या कुठल्या स्टेटचे कट ऑफ होते। सगळ्यात पहिले मी असं बोलतोय की जिथे हिंदी भाषिक राज्य आहे, आता जर मला बाहेरच्या स्टेटमधून अप्लाय करायचे तर मला तिथून लोकल लँग्वेज येणं मला कंपल्सरी आहे। ती लोकल लँग्वेज मला बोलता येणं आणि ती लोकल लँग्वेज मला समजणं अत्यंत आवश्यक आहे। जर या दोन कंडिशनमध्ये तुम्ही बसलात तर मग डेफिनेटली तुमचं त्या राज्यामध्ये तुम्ही फायनल सिलेक्शन घेऊ शकता। बरं, मग पहिला प्रेफरन्स आपला कुठल्या राज्यांना असेल तर डेफिनेटली हिंदीला, कारण आपल्याला हिंदी बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं, समजतं। या सगळ्या गोष्टी असल्यामुळे हिंदी राज्यांमध्ये आपला पहिला प्रेफरन्स आहे। तर जेवढ्या 43 ग्रामीण बँका आहेत त्यांच्यातले त्या ग्रामीण बँकांमध्ये हे असे राज्य आहेत ते हिंदी भाषिक राज्य आहेत। आता मी महाराष्ट्र याच्यामध्ये मुद्दामून इन्क्लूड केलं सो दॅट तुम्हाला कंपॅरिझनला सोपं जावं। तुम्ही महाराष्ट्राबद्दल सध्या जास्त विचार करू नका, बाकी स्टेटमध्ये बघा। उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी, सध्या आपण ऑफिसर स्केल 1 बद्दल बोलतोय, मागच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये ऑफिसर स्केल 1च्या म्हणजे POच्या किती जागा होत्या तर मागच्या वर्षी 261 होत्या, यावर्षी 352 आहेत। मागच्या वर्षी प्रीचा कट ऑफ होता 53.75 आणि फायनल कट ऑफ जो होता तो होता 73.25। हे जे सगळे मेन्सचे कट ऑफ आहेत हे मेन्सचे आउट ऑफ 200 पैकी कट ऑफ आहे आणि जनरल कॅटेगरीचे आहेत। बाकी कॅटेगरी वाईज कट ऑफचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला पुढे काढायला भेटेल, तो पण मी पुढे ॲड करून घेतलाय, तेही समजून घ्या। जर राजस्थान बघितलं मागच्या वर्षी 100 जागा होत्या, यावर्षी 75 प्लस एक बँकाने नॉट रिपोर्टेड म्हणजे येणार म्हणून दाखवले। मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ होता असा, मेन्सचा कट ऑफ होता असा। हे जर मध्य प्रदेशबद्दल बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये
65 जागा होत्या, यावेळेस ऑलमोस्ट दुपटीपेक्षा जास्त झाल्या. मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ हा महाराष्ट्रापेक्षा स्लाइटली जास्त होता आणि मेन्सचा कट ऑफ पण महाराष्ट्रापेक्षा स्लाइटली जास्त होता. चांगलं स्टेट आहे, महाराष्ट्राला लागून आहे. छत्तीसगड एकदम बाजूला, हिंदी भाषिक आहे, जॉब करण्यासाठी कंपॅरेटिव्हली चांगलं आहे. आणि मी म्हणेल तर कॉम्पिटिशन पण कंपॅरेटिव्हली कमी असतं. ते छत्तीसगड एक चांगलं स्टेट आहे ज्याला मी रिकमेंड करेल. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं तर मागच्या वर्षी 249 जागा होती, यावर्षी 271 जागा आहे. कट ऑफ अराउंड महाराष्ट्राच्या आसपास मागे पुढे थोडासा होता. महाराष्ट्रात 46 होता आणि हा 50 आहे. जागा पण यावर्षी फार काही मध्य प्रदेशमध्ये याच्या पीओच्या वाढलेल्या नाही आहेत. मागच्या वर्षी बिहारच्या 132 जागा होत्या आणि यावर्षी 130 प्लस अजून एक बँक नॉट रिपोर्टेड आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा, प्रीचा पण आणि मेन्सचा पण. जर तुम्हाला असं वाटतं की सर मला यावर्षी कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजेच, मला जॉबशिवाय पर्यायच नाही आहे, तर हे एक वन ऑफ द स्टेट आहे जी तुम्ही थोडी सिरीज घेऊ शकता. कारण मागच्या वर्षीचा कट ऑफ प्रीचा मेन्सचा कमी होता, त्यातल्या जागा पण मागच्या वर्षी काय फार मोठ्या नव्हत्या. यावर्षी अजून जागा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथे एक थोडी सिरीज तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हिमाचल प्रदेश 28 जागा होते, यावर्षी 50 झाल्या. मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ आणि मेन्सचा कट ऑफ. हिंदी भाषिक राज्य आहेत, तुम्हाला कुठे अप्लाय करायचं हा निर्णय डेफिनेटली तुम्ही घ्यायचा आहे. फक्त माझं काम आहे तुमच्यापर्यंत पूर्ण डेटा व्यवस्थित पद्धतीने पोहोचायचं. झारखंड 30 जागा होते, 40 यावर्षी आहेत. मागच्या वर्षी 51.5चा कट ऑफ, मेन्सचा तो तसा. जम्मू अँड काश्मीर ऑफकोर्स हे हिंदी भाषिक राज्य म्हणून सांगितलंय फक्त इथं ठेवलंय. बाकी जम्मू काश्मीरमधून कोणी अप्लाय करावं का, तर मी म्हणेल नको, कारण ते आपल्याला कन्व्हिनियंट नाही आहे, खूप दूर आहे, येण्या जाण्याला इनकन्व्हिनियंट आहे, म्हणून त्या हिशोबाने कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा बऱ्यापैकी जास्त होता प्रीचा पण आणि मेन्सचा तो खूप जास्त. त्यानंतर झारखंडमध्ये 46 जागा होत्या, यावर्षी 82 झाल्या. 55.5चा मागच्या वेळेसचा कट ऑफ होता आणि 73.25चा मेन्सचा कट ऑफ होता. तर हे झालं पीओ बद्दल, प्रोबेशनरी ऑफिसर बद्दल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ऑफिसर स्केल 1. मग यातलं तुम्हाला काय वाटतं सर की एकदम सेफ खेळायचं, मला महाराष्ट्राच्या आसपास राहायचंय आणि हिंदी भाषिक राज्यांमध्ये जायचंय जिथं कट ऑफ पण कमी लागू शकतो. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला विचार करायचं झालं तर एक यूपी चांगलं स्टेट आहे. त्यानंतर राजस्थानही बऱ्यापैकी आहे, पण राजस्थानची जागा यावर्षी फार मोठ्या वाढतात असं सध्या तरी दिसत नाही. छत्तीसगड मी एक चांगलं स्टेट म्हणेल. त्यानंतर मध्य प्रदेश म्हणेल. तर या पद्धतीने असे 3-4 स्टेट्स आहेत जिथं आपण विचार करू शकतो हिंदी भाषिकमध्ये, जिथं विदाऊट रिस्क, झिरो रिस्क आहे. कारण हिंदी भाषा तशी आपल्याला येते आणि हिंदी भाषिक राज्य असल्यामुळे इथं आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही फायनल सिलेक्शनला. म्हणजे उद्या तुमचं फायनल सिलेक्शन झालं तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला पण प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण 10वी मध्ये हिंदी शिकलेलो आहे. म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी म्हणतो आपण, लँग्वेज प्रोफिशियन्सी जी आहे, तर इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण 10वी पर्यंत हिंदी शिकलोय. ते हिंदी भाषिक राज्य आहेत. हा झाला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे स्केल 1चा कट ऑफ. यांचा प्रीचा जो कट ऑफ आहे हा एकदम स्टेटचा RRB POचा प्रीचा कट ऑफ एकदम स्टेप बाय स्टेप 80 पैकी एकदम कॅटेगरीनुसार दिलाय. याच्याबद्दल मी ऑलरेडी जनरलबद्दल तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे. बाकी तुम्हाला कट ऑफसाठी जागा ऑलरेडी सांगितल्यात. कट ऑफसाठी तुम्हाला स्क्रीनशॉट करायचं, त्याचा स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. ठीक आहे. हा RRB POचा मेन्सचा कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा. मेन्सचा मागच्या वर्षीचे कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज आहे, एकदम इन डिटेल दिले. मागच्या PPT मध्ये मला लिहायला जागा नव्हती म्हणून इथं इन डिटेल दिले. आता RRB POचा प्रीचा कट ऑफ बघितला, मेन्सचा बघितला आणि हा फायनल कट ऑफ आहे. फायनल म्हणजे काय, तर प्री आणि मेन्स, सॉरी इंटरव्ह्यू आणि मेन्स. इंटरव्ह्यू आणि मेन्सला जेव्हा एकत्र आपण करतोय, इंटरव्ह्यू आणि मेन्सला एकत्र करतोय आणि इंटरव्ह्यू आहे 50 मार्कांचा, त्याला ॲक्च्युली 25% वेटेज आहे आणि एक्झामला 75% दोघांना क्लब करून 100 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग त्याच्यानुसार आउट ऑफ 100 हा फायनल स्कोर कन्सिडर केला किंवा फायनल स्कोर आहे. तर हा फायनल स्कोर जो आहे हा स्टेट वाईज इथे तुम्ही बघू शकता. आता मग पुढे मुद्दा येऊया RRB क्लर्कवर. पहिला तर मुद्दा असा आहे की जर तुम्हाला अदर स्टेटमधून अप्लाय करायचा असेल तर मी रिकमेंड करेल की बाबा चला ठीक आहे, POला रिकमेंड करायला हरकत नाही, कारण POचा पगार चांगला आहे बऱ्यापैकी, बाहेर तुम्ही राहिला तरी सस्टेन करू शकता. पण क्लरिकल म्हणून ॲज अ क्लर्क म्हणून जर तुम्ही बाहेर जाताय तर ही थोडीशी जास्त रिस्क आहे, कारण क्लरिकलचा पगार हा कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि आयुष्यभर तुम्हाला क्लर्क म्हणून जर तिथं राहायचं काम पडलं किंवा चला ठीक आहे 3-4 वर्ष तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर जरी होणार आहे तर हरकत नाही, पण अदर स्टेटमध्ये राहण्याचा खर्च असेल, बाकी गोष्टी असेल, तर त्या मानाने क्लरिकलला पगार कमी येतं. मग क्लरिकलला फॉर्म भरताना शक्यतो महाराष्ट्रातूनच भरावा असं मी पण स्वतः सांगेल. स्टील तुमचं म्हणणं आहे की नाही सर माझा हा शेवटचा अटेम्प्ट आहे आणि महाराष्ट्रातून जागा खूपच कमी आहे, मला असं वाटतं की मला कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजे आणि जॉब पुढच्या पुढे मी अजून अभ्यास करेल, कारण मी आता जनरल कॅटेगरीचा आहे 28 वर्ष पूर्ण झाले, किंवा SC ST कॅटेगरीचा आहे माझी 33 वर्ष पूर्ण झाले,
मी पुढे भविष्यामध्ये अजून अभ्यास करून पीओचा अटेम्प्ट पुढे मी देईल. सध्या तरी मला कुठल्याही परिस्थितीत जॉब भेटला पाहिजे, तर त्या केसमध्ये त्याच केसमध्ये तुम्ही बाहेर जा. अदरवाईज मी म्हणेल महाराष्ट्रातूनच असिस्टंटचा फॉर्म भरा. इथंही तुम्हाला दिसते 2023च्या वॅकन्सीजचा कॉलम आहे, 2024च्या वॅकन्सीजचा कॉलम आहे. हे बघा महाराष्ट्रात कमी झाल्यात, उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट दुप्पट आहे, दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहेत, कारण येणार आहे 195 450 तिप्पट ऑलमोस्ट तिप्पट होतील, जवळपास दीडपट, जवळपास दुप्पट. त्यानंतर हिमाचल प्रदेश असेल, झारखंड असेल, तर मुलं आपले हे करत नाहीत, प्रेफरन्स देत नाहीत. पण बघा झारखंडच्या वॅकन्सी जवळपास 4 पट वाढल्यात. मागच्या वेळेस 74 जागा होत्या म्हणून 57 जागा होत्या, 74.5चा कट ऑफ होता. यावेळेस जर 4 पट 5 पट वॅकन्सीज वाढत आहेत, तर डेफिनेटली 4 पट जरी म्हणलं आपण तरी बऱ्यापैकी एक स्कोप आहे की कट ऑफ कमी लागू शकतो. त्यानंतर अजून एक आपण म्हणलो होतो की छत्तीसगडवाला पाठ. हा बघा दीडपट वॅकन्सीज झाल्या, मागच्या वर्षीचा कट ऑफ 67.5चा होता, 67.5चा. तर यावर्षी हा कट ऑफ जर थोडा कमी एक्सपेक्ट करू शकतो, कारण कंपॅरेटिव्हली लेस अटेंटिव्ह स्टेट आहे, इथं जास्त लोकांचं अटेन्शन नसतं. पुढचा मुद्दा आहे हरियाणा असेल, बाकी गोष्ट असेल, पण मी म्हणेल की पुन्हा इथं एकदा मला जर विचारता असाल की सर कुठं चांगले रिस्क घ्यायची असेल, तर मी म्हणतो राजस्थान ओके, त्यानंतर छत्तीसगड ओके, MP पण चांगलं आहे कारण आपल्याला खेटून आहे, आणि अजून उत्तर प्रदेश पण आहे, पण उत्तर प्रदेश थोडंसं दूर पडतं. तर त्यातल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 स्टेटमध्ये थोडीशी चांगली फाईट तुम्ही देऊ शकता. त्यातल्यात कट ऑफ जर बघितले तर अराउंड बऱ्यापैकी कमी आहेत. जम्मू काश्मीरचा कट ऑफ मागच्या वेळेस 60 मार्कांचा होता, पण तुम्हालाही माहिती जम्मू काश्मीर क्लरिकलच्या केसमध्ये एवढं दूर जाऊन राहणं हे कंपॅरेटिव्हली मला डिफिकल्ट वाटतं. बाकी मेन्सचा कट ऑफ महाराष्ट्राचा बघितलं तर 60.07चा आहे. बाकी कट ऑफ अराउंड मागे पुढेच आहे. हे बघा छत्तीसगडचा पुन्हा एकदा कट ऑफ मागच्या वेळेस 200 जागा होत्या, तरी 56.35चा कट ऑफ होता. आता जसं आपण विचार करतोय की अदर स्टेटमधून भरायचा, तसं अदर स्टेटचे विद्यार्थी पण अदर स्टेटमधून भरण्याचा विचार करू शकतात. पण कुठल्या स्टेटचे करतील, MP चे करतील का, राजस्थानचे करतील का, बिहारचे करतील का, तर नाही, कारण की ऑलरेडी त्यांच्याकडे बऱ्यापैकी जागा तुम्हाला दिसतात. बघा बिहारमध्ये पण जर बघितलं तर 150 आणि जवळपास 234 प्लस येणार, म्हणजे 300च्या आसपास होतील. त्यामुळे ते लोक बाहेरून अप्लाय करतील याची शक्यता सध्या तरी कमी वाटते, कारण त्यांच्याकडे पण बऱ्यापैकी वॅकन्सीज आहेत. फक्त हा नंबर जो आहे थोडासा महाराष्ट्रामध्ये कमी आहे, आणि ती वाढण्याची शक्यता पण थोडीशी कमीच आहे, कारण एकदा NR दिला असतं तर मग एक वेळेस विचार केला असता की चला ठीक आहे महाराष्ट्राच्या वॅकन्सीज वाढतील. पण सध्या NR न म्हणता डायरेक्ट वॅकन्सीज दिल्या, टोटल नंबर दिला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहेच. बरं, जसं मागच्या वेळेस आपण RRB POचं बघितलं प्रीचा कट ऑफ कॅटेगरी वाईज, तसं बघा RRB क्लर्कचा प्रीचा कट ऑफ कॅटेगरी वाईज आउट ऑफ 80 मार्क प्रत्येक स्टेटचा आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणाबद्दल मी पुढे बोलतोय. हा मेन्सचा कट ऑफ आहे, म्हणजे फायनल कट ऑफ. आता हे झाले हिंदी भाषिक राज्य, हिंदी भाषिक जे हिंदी जिथं लँग्वेज चालते. आता अशी काही राज्य जे आपल्या बाजूला आहेत, म्हणजे जसं नांदेडच्या लातूरच्या बाजूला तेलंगणा आंध्र प्रदेश येतं, इकडे नागपूरच्या बाजूला आंध्र प्रदेशचा काही पट्टा येतो, बरोबर. यवतमाळ म्हणा, तोवाला पार्ट म्हणा, आंध्र प्रदेश तेलंगणा दोन्ही मिक्सवाला पार्ट जो आहे. त्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर विजयवाडा म्हणजे कर्नाटकची बाउंड्री बऱ्यापैकी इकडे सोलापूर साईडला वगैरे येते. तर हे काही आपल्या बाजूबाजूचे स्टेट्स आहेत. जर तुम्ही धुळे साईड बघितलं तर गुजरातच्या आजूबाजूला येतं. नागपूर साईड जर बघितलं, नागपूर भंडारा गोंदिया तो वाला पार्ट जो आहे तिकडे छत्तीसगडच्या आसपास येतं. तर हे आपले काही महाराष्ट्राच्या आजूबाजूचे स्टेट्स आहेत जिथे हिंदी नाही चालत, पण आपल्या पोरांना ती लँग्वेज येते. काल परवापासून मला 3-4 लोक येऊन भेटून गेले, नांदेडचे असतील, लातूरचे असतील, की सर आमच्या आजूबाजूला हे स्टेट्स आहेत, त्यामुळं आमचं लहानपण आजूबाजूला त्या लोकांमध्ये गेलं आहे, त्यामुळे आम्हाला तिकडची भाषा येते, तर आम्ही तिकडून अप्लाय करावं का. आम्ही तिकडून माझ्यासमोर बसलेला बजरंग आहे, हा ज्याचाही तोच प्रश्न होता की सर माझं गावच नांदेड साईडला पडतं, तर मला तिकडची भाषा येते, मग मी अप्लाय करू का. तर डेफिनेटली मी म्हणेल हो, जर तुम्हाला तिकडची भाषा येते, समजते, लिहिता वाचता येते, जरी येत नसली तरी काय प्रॉब्लेम नाही, पण समजते, बोलता येते आणि समजते पण समोरच्याने बोललेलं कळतं, मला पण ती भाषा बोलता येते. तर महाराष्ट्राच्या बाजूचं स्टेट जे आहे जिथे वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, अशा लँग्वेजेसबद्दल किंवा अशा स्टेट्सबद्दल आपण समजून घेऊया जिथे हे लोक अप्लाय करू शकतात. आणि मी म्हणेल की एखादा नांदेडचा कॅन्डिडेट आहे, त्याला जर VKGB भेटली आहे, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, आणि त्याला जर कोकणात पोस्टिंग दिली, त्यापेक्षा त्याला आंध्र प्रदेशमधली एखादी बँक भेटली किंवा तेलंगणातली बँक भेटली आणि नांदेडच्या आजूबाजूला 200-300 किलोमीटर पोस्टिंग दिली, त्याला ते कधीही परवडतं इकडं आल्यापेक्षा. कारण ऑफकोर्स नांदेडचा तो भाग, तो कोकणाचा हा भाग जवळपास 500-600 किलोमीटरचा अंतर आहे, त्यापेक्षा बेटर वे की त्याला तिकडच्या स्टेटमध्ये जाणं
आणि तिकडे जॉब करावा. लाईफ टाईम करायची गरज पडली तरी काही फरक पडत नाही. भविष्यामध्ये हळूहळू बँक नांदेडच्या आसपास एखादी ब्रांचमध्ये त्याला देऊन टाकेल आणि आयुष्य तिकडचे त्याचं तिथं कटून जाईल. त्यामुळे हे महाराष्ट्रातले काही आजूबाजूचे स्टेट्स आहेत जिथं मी मुद्दामून तुम्हा लोकांना रिकमेंड करेल जर तुम्हाला तिकडच्या भाषा समजत असतील तर. आतापर्यंत परिस्थिती अशी होती की अदर स्टेटचे पोरं महाराष्ट्रात घुसायचे. आता आपला टाईम आहे, आपण तिकडे जायचंय, आपण तिकडे अप्लाय करायचंय, आपण तिकडे अप्लाय करू शकतो. मी म्हणत नाही की तुम्ही एकदमच महाराष्ट्रातले कॅन्डिडेटने वरती हरियाणामध्ये जा, पंजाबमध्ये जा. मी म्हणतोय महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आजूबाजूला जिथं चांगलं एन्व्हायरमेंट आहे, जॉब कल्चर चांगलं आहे. मी तर कुठे तामिळनाडूमध्ये जा म्हणलं नाही, मी तुम्हाला केरळमध्ये जा म्हणलं नाही, मी तुम्हाला तिथं वेस्ट बेंगॉलमध्ये जा म्हणलं नाही, कारण मला माहिती तिकडचं कल्चर पण तेवढं चांगलं नाही आहे जेवढं आपल्या आजूबाजूच्या स्टेट्सचं आहे. सपोर्टिव्ह लोक आहेत इथं, तुम्ही पुढचे 30-40 वर्ष 50 वर्ष आयुष्यातले चांगल्या पद्धतीने काढू शकता. मग असे कुठले कुठले स्टेट्स आहेत तर मी 4 स्टेट सांगतोय तुम्हाला, जे ज्याला आपण जायंट किलर म्हणू शकतो, की इथं तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण चांगले आणि आपल्या आजूबाजूला इथलं आपल्या महाराष्ट्रातले मुलं याच्या आजूबाजूला राहतात, त्यामुळे यांना भाषा येते. जसं आंध्र प्रदेश असेल आणि तेलंगणा असेल, दोन्ही ठिकाणी तेलुगू चालते. आंध्र प्रदेशमध्ये मागच्या वेळेस पीओच्या होत्या 261 जागा, यावेळेस त्या 302 आहेत. आणि कट ऑफ बघा सर, एवढे कमी कट ऑफ काय? याच्या मागचं रिझन असे दादांनो की या स्टेटमध्ये तीच स्पेसिफिक लँग्वेज चालते, म्हणून तिथं अप्लाय करणारे कॅन्डिडेट तेलुगू बोलणारेच असावेत, किंवा तेलुगू समजून घेणारे आणि बोलणारे असावे. त्यामुळं हा कट ऑफ तुम्हाला खूप कमी दिसतोय आणि मी डेफिनेटली सांगतो या लोकांचा यावर्षी खूप बऱ्यापैकी फायदा होईल जर तुम्ही तिकडून अप्लाय केलं तर. मी असं नाही म्हणत डेफिनेटली कमीच कट ऑफ लागेल महाराष्ट्रापेक्षा, मे बी कमी जास्त होऊ शकतो, तो एकदम गेसिंग म्हणलं तर चुकीचं आहे. पण स्टील मी तुम्हाला सांगतो की ॲप्लिकेशन जे नॉर्दर्न स्टेटचे लोक आहेत ते अप्लाय करणार नाहीत या स्टेटमध्ये, तर इथं थोडंसं आपला एक चांगला ॲडव्हान्टेज मिळू शकतो त्या टप्प्यात, त्या पट्ट्यातले कॅन्डिडेट्स. हां, संभाजीनगरमध्ये एखादा राहणारा विद्यार्थी आहे, जालन्यामध्ये राहणारा विद्यार्थी ज्याला कधी तेलुगूसोबत कधी गंधच नाही आला, तर अशा विद्यार्थ्यांनी ही रिस्क घेऊ पण नाही. मी कोणासोबद्दल बोलतोय? मी नांदेडवाल्यांबद्दल बोलतोय, मी बोलतोय यवतमाळवाल्यांबद्दल, मी बोलतोय नागपूरवाल्यांबद्दल, ज्यांना तेलुगू पट्ट्यामध्ये यांना बोलता येतं. उदगीर साईडचे लोक आहेत, हे तेलुगू पट्ट्याच्या आसपास बाजूला आहेत. इकडे सोलापूरवाले लोक आहेत. तर हे जे लोक आहेत यांच्या बाजूलाच अदर स्टेट्स आहेत आणि यांनी त्या लोकांसोबत आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने संबंध आले, त्यामुळं यांना ती लँग्वेज येते. त्यामुळं हा एक चांगला ॲडव्हान्टेज आहे. बघा, प्रीचे कट ऑफ, मेन्सचे कट ऑफ, मेन्सचे कट ऑफ, हे प्रोबेशनरी ऑफिसर पीओचे कट ऑफ आहेत, म्हणजे स्केल 1चे ऑफिसर, स्केल 1चे. कर्नाटकामध्ये बघितलं 350 मागच्या वर्षी वॅकन्सीज होते, यावर्षी 386, 35चा कट ऑफ होता. गुजरातचा कट ऑफ कंपॅरेटिव्हली जास्त होता. त्याच्यामागचं कारण असं की फक्त 22 वॅकन्सीज होत्या, 22. पण गुजरातमध्ये बेसिकली तिथले लोक बघा, फक्त 22 वॅकन्सी असून पण फार मोठा कट ऑफ नाही. महाराष्ट्रात 46 होता, 5-6 मार्कांनी जास्त आहे. आता यावर्षी पण थोडी रिस्क आहे, कारण 28 जागा आहेत सध्याच्या आणि अजून येणार आहे म्हणे, नॉट रिपोर्टेड, एक बँक नॉट रिपोर्टेड आहे. तर त्यामुळं हाही कट ऑफ बऱ्यापैकी आहे, नाही असं नाही आहे. बघा, 52 आणि 70 बऱ्यापैकी इथं रिस्क आहे. याच्यामागचं कारण एकच आहे फक्त की वॅकन्सीज कमी होत्या. जर वॅकन्सीज वाढल्या तर इथं पण थोडीशी एक चांगला चान्स तुम्ही घेऊन बघू शकता, हा झाला ऑफिसर स्केल 1चा. इथं जर बघितलं तर ऑफिस असिस्टंटबद्दल जर समजून घ्यायचं तर 2023च्या जागा आणि 2024च्या जागा आंध्र प्रदेशमध्ये कंपॅरेटिव्हली कमी झाल्या. तेलंगणामध्ये ड्रास्टिकली वाढल्या. मागच्या वर्षी असं होतं 112 प्लस नॉट रिपोर्टेड, यावर्षी 420 आहे. कर्नाटकातल्या बऱ्यापैकी कमी आणि गुजरातमधल्या पण कमी. त्यामुळे क्लरिकलला अप्लाय करावं का, तर तेलंगणा एक चांगलं स्टेट दिसतंय सध्या तरी. त्या आजूबाजूच्या लोकांनी तेलंगणातून अप्लाय करायला हरकत नाही. पण महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधले लोक, जसं मी सांगितलं की मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल, आपल्याला नाही माहिती जास्त तेलुगू, आपल्याला तिकडचा लँग्वेजचा काही संबंधच नाही आला कधी, त्यामुळे तुम्ही ही रिस्क घेऊ नये. तर अशा पद्धतीने हे राज्य होते. म्हणून मी 2 पार्टमध्ये सेग्रिगेट केले होते. जिथे एकदम कन्फर्म आहे हिंदी बोलले जाते तिथं तुम्ही बिनधास्त अप्लाय करू शकता. जिथं मराठी बोलल्या जात नाही, हिंदी बोलल्या जात नाही, इंग्लिश बोलल्या जात नाही, त्या स्टेटची व्हर्नॅक्युलर लँग्वेज जशी आपली स्पेसिफिक मराठी आहे तसे त्यांची स्पेसिफिक तेलुगू आहे, स्पेसिफिक कन्नड आहे. तर त्या स्टेटमधून स्पेसिफिक त्या एरियामधले लोकांनी जर अप्लाय केलं तर इथं महाराष्ट्रातल्याही विद्यार्थ्यांना थोडंसं कॉम्पिटिशन कमी होईल आणि तुम्हाला पण चांगला फायदा होईल, कारण आसपास तुम्ही गावाच्या आसपास राहताल. ठीक आहे. तर या 2 टप्पा होता, 2 पार्टमध्ये याला किंवा 2 टप्प्यात डिवाइड केलं होतं. आता काही कॉमन डाऊट्स आहेत जे मी तुम्हाला फॉर्म भरताना येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही डाऊट्स असतील, माझा नंबर तुमच्याकडे आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. हू शुड अप्लाय फ्रॉम अदर स्टेट, मी अगोदर पण सांगितलं की सगळ्यांनीच अप्लाय करावा असं कंपल्सरी नाही.
माझा अभ्यास थोडासा कमी आहे, मी खूप वर्षांपासून तयारी करतोय पण तेवढा अभ्यास झाल्यासारखं वाटत नाही, एवढ्या जागांमध्ये मी फाईट दिला असं मला स्वतःवर आत्मविश्वास वाटत नाही, वय वाढत चाललंय, कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि यावर्षी फायनल सिलेक्शन झालं पाहिजे, तर अशा लोकांनी थोडंसं अदर स्टेटचा विचार करू शकता. ज्यांचा अभ्यास चांगला आहे, यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी, आता नाही तर IBPS क्लर्कच्या वॅकन्सी येणार आहे, IBPS PO येणार आहे, SBI PO येईल, पुढे IBPS AFO आहे. या वॅकन्सीजवर मी डिपेंड राहू शकतो. मला काही कंपल्सरी नाही की आता झालंच नाही झालं तर मग माझं पुढे भविष्यात काहीच होणार नाही. वयवर्ष 21, 22, 23, 24 पर्यंत आहे, अजून रिस्क घेऊ शकतो, नका करू अप्लाय. वयवर्ष 26, 27, 28च्या आसपास आहोत आणि बऱ्यापैकी घरच्यांना जॉबची गरज आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून प्रिपरेशन करतोय, वय वाढत चाललंय, फॅमिली सपोर्ट राहिलेला नाही आहे, मेंटल स्टेबिलिटी हळूहळू हालत चालली आहे, निगेटिव्हिटी वाढत चालली आहे, अदर स्टेटमधून रिस्क घेऊ शकता. बरं, अबाउट प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज. सर हे लोकल लँग्वेजमध्ये प्रोफिशियन्सी पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे? बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, तुमची कुठली टेस्ट होणार नाही. बरं, सोबत असं आहे की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बँकेत जॉईन होताल पहिल्या दिवशी तुम्हाला ती लँग्वेज यावं असं कंपल्सरी नाही, तुम्हाला 6 महिन्याचा पिरियड दिला जातो, 6 महिन्याचा पिरियड दिला जातो. आता त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही शिका, नाही शिकलात पुन्हा 6 महिन्याचा एक्सटेंड करून दिला जातो. असं ऑफिसर स्केलवरना 2 वर्षाचं प्रोबेशन पिरियड आहे, 2 वर्षाचं प्रोबेशन पिरियड. तर अप टू 2 इयर्स पर्यंत हा पिरियड वाढवत 2 वर्षापर्यंत नेतात. आणि मला असं वाटतं की 2 वर्ष काय 6 महिने पण पुरेसे आहे कुठली लँग्वेज शिकायला. त्यामुळं ही कंपॅरेटिव्हली रिस्क कमी आहे, असं काही नाही की रिस्क आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही लँग्वेज शिका, नाही तर पुढच्या 6 महिन्यात तर डेफिनेटली शिकल्यात जाणार आहे. असं 6 महिन्याचं एक्सटेंड पिरियड करून देतात. हे मी म्हणत नाही, हे मी नोटिफिकेशनमध्ये वाचले, समजून घेतलं आणि मग तुमच्या समोर आलो. डिटेल ही माहिती जमा करायला मला जवळजवळ 4-5 तासांचा वेळ लागला. डिटेल इन डेप्थ समजून घेतलं, प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि मग तुमच्या समोर आलोय. त्यामुळे कुठलंही रँडमली बोलत नाही. कॅन आय अप्लाय फ्रॉम मल्टिपल स्टेट? सर मी एक काम करतो ना, महाराष्ट्रातून पण भरतो, MP तून भरतो. समजा जर महाराष्ट्रात माझी परीक्षा 3 तारखेला आली, MP जर 6 तारखेला आली किंवा 10 तारखेला आली, होईल ना मजा? असं होणार नाही. कुठल्याही एका स्टेटमधून फॉर्म ॲक्सेप्ट होईल, जो फॉर्म शेवटी भरताल तो ॲक्सेप्ट होईल, पहिले सगळे फॉर्म रिजेक्ट होईल. त्यामुळे कुठल्या मल्टिपल स्टेटमधून अप्लाय करू शकत नाही. पण सर मी असं करू शकतो का, PO इथून भरला आणि क्लर्क तिथून भरला? हां, असं करू शकता की मी क्लर्कचा फॉर्म महाराष्ट्रातून भरतोय आणि स्केल 1चा फॉर्म अदर स्टेटमधून भरतोय. येस, असं करता येतं, याला काही बंधन नाही आहे. जर मी महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टेटमधून अप्लाय केलं, फॉर एक्झाम्पल मी तेलंगणातून अप्लाय केलं, तर मी महाराष्ट्रातून परीक्षा देऊ शकतो का? नाही. जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरला तुम्हाला महाराष्ट्रातूनच परीक्षा द्यावी लागेल. जर तुम्ही तेलंगणा स्टेटमधून अप्लाय करताय तर मग तुम्हाला तेलंगणात परीक्षा द्यायला जावे लागेल. याच्यामुळे काय होऊ शकतं? बरं, याच्यामुळे काय होऊ शकतं? एक्झाम डेट क्लॅश पण होऊ शकतात. जसं की उदाहरणार्थ IBPSचं कॅलेंडर तुम्ही बघितलंय, IBPSचं कॅलेंडर पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात अशा हिशोबाने IBPS क्लर्क आणि IBPS RRB PO आणि RRB क्लर्क अशा 3 एक्झाम आहे. समजा तुम्ही महाराष्ट्रातून क्लर्कचा फॉर्म भरला आणि अचानक शेवटच्या दिवशी तुमची क्लर्कची परीक्षा आली. महाराष्ट्रातून नाही म्हणत, मी म्हणतो की RRB क्लर्कचा फॉर्म तुम्ही MP तून भरला, महाराष्ट्रातून न भरता MP तून तुम्ही फॉर्म भरला. मग MP तून तुम्ही फॉर्म भरला आणि तुमची परीक्षा तिकडे शेवटच्या दिवशी आली आणि IBPS क्लर्क प्रीची परीक्षा इकडे पहिल्या दिवशी आली आणि मध्ये एकाच दिवसांचा वेळ किंवा 2 दिवसांचा टाइम आहे. तर अशा केसमध्ये डेट पण क्लॅश होऊ शकतात. त्यामुळे याची पण काळजी घ्या. जर असं नको व्हायला की मी तिकडे RRB क्लर्कची प्री द्यायला गेलो आणि इकडे माझी IBPS क्लर्क मिस झाली, किंवा इकडे IBPS क्लर्क असल्यामुळे तिकडे माझी RRB क्लर्क मिस झाली. म्हणून मी अगोदर पण सांगितलं की RRB POचा फॉर्म भरणं हा कधी पण चांगला, कारण RRB PO नंतर मध्ये क्लर्क आहे आणि क्लर्क नंतर IBPS क्लर्क आहे. त्यामुळे PO मध्ये काही रिस्क राहणार नाही. त्या 4 दिवसामध्ये कधीही तुमची परीक्षा आली, जा परीक्षा देऊन यामध्ये 10-12 दिवसांचा गॅप आहे. या IBPS RRB क्लर्कचा फॉर्म इथून भरा, इथून परीक्षा द्या आणि लगेच इमिडिएटली IBPS क्लर्क पण आहे. त्यामुळे ही पण काळजी घेणं आवश्यक आहे. जर माझं तेलंगणातून सिलेक्शन झालं तर मी परत महाराष्ट्रात येऊ शकतो का? कधीच नाही येऊ शकत, नेव्हर. त्याच्या मागचं कारण असं आहे की आंध्र प्रदेशमध्ये जी बँक आहे ती फक्त आंध्र प्रदेशमध्येच आहे, ग्रामीण बँक, ती महाराष्ट्रात नाही आहे. त्यामुळे तुम्हाला येता येणार नाही. हां, पण एवढी गोष्ट खरी आहे की तो एक्सपिरियन्स 2 वर्षांचा जर तुम्ही घेतला तर SBI CBO म्हणा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्केल 2 ऑफिसर म्हणा, युनियन बँक ऑफ इंडियात जागा निघतात, पंजाब नॅशनल बँकेत जागा निघतात, बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट ऑफिसर जागा निघतात. तर असं अप्लाय करून तुम्ही पुन्हा वापस महाराष्ट्रात येऊ शकता. किंवा त्या दरम्यान तिथं जॉब करता करता तुम्ही अभ्यास चालू ठेवला आणि पुन्हा नॅशनलाइजसाठी प्रिपरेशन केलं किंवा इन्शुरन्ससाठी प्रिपरेशन केलं तरी तुम्ही महाराष्ट्रात येऊ शकता. तर हे काही स्कोप आहे,
तुम्हाला महाराष्ट्रात पुन्हा येण्याची, पण त्या पोस्टवर किंवा त्याच्यापेक्षा वरच्या पोस्टवर तुम्ही महाराष्ट्रात येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ती बँक तुम्ही स्विच करू शकता, हे एकमेव पर्याय. किंवा तो जॉब सोडून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी अभ्यास करून जॉब लागू शकतो, त्या बँकेतून या बँकेत ट्रान्सफर मिळणार नाही. ठीक आहे, तर याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, म्हणून मी सकाळी ग्रुपवर पण मेसेज टाकला होता टेलिग्रामवर आपल्या, की बाबांनो फॉर्म भरू नका, संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ देतो. ठीक आहे, तर चलो मिळतं है फिर. काही डाऊट्स असला, काही तुमचे डाऊट्स असतील मला कॉल मेसेज करू शकता. इन्फॉर्मेशन खूप मेहनतीने काढली, त्यामुळे व्हिडिओ लाईक शेअर करूनच जा. ठीक आहे, चलो बाय बाय.